ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुम् पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराज कवि वाल्मीका सारिखामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। मना पाहता सत्य है मृत्यभूमी जिता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव है सर्व ही मानिताती अकस्मात सांडोनिया सर्वजाती। काल आपण पाहत होतो की दुःखातून बाहेर पडणं माझ्या हातामध्ये आहे। दुःखाची निर्मितीच मुळात मी केलेली आहे आणि मी जर मनावरती घेतलं, मी जर ठरवलं तर मी सुखी होऊ शकतो। दुःख ही आपली आवड आहे हे आधी प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट केलं पाहिजे। सरळ चाललेल्या माणसाला आवडतच नाही, त्यामुळे काही ना काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण करायच्या, अशांती निर्माण करायची। स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की काही मासे आहेत ते समुद्राच्या तळाशी असतात, ते वर आले तर फुटून मरून जातील म्हटले, पाण्यात असून सुद्धा, कारण त्या मास्यांना एका विशिष्ट दाबाची सवयच लागलेली आहे। ते इतक्या तळाशी असतात, त्यांचं खाद्य निराळं असतं। जी माणसं इतक्या रसातळाला जातात ते त्यांचं खाद्य असतं, तिथं त्यांचा आहार वेगळा आहे
त्यांना मिळत राहतं, पाण्यातनंच मिळतं, पण ते वर येऊ शकत नाहीत. कारण एका विशिष्ट प्रेशर खाली जगण्याची त्यांना इतकी सवय झालेली आहे. स्वामीजी म्हणतात ते जर वर आले तर फुटून जातील, कारण तेवढं प्रेशर नाही. तसं काही लोकांना प्रेशर खाली जगायची सवय असते. टेन्शन नसेल तर मजाच नाही जीवनामध्ये, म्हणून मग टेन्शन क्रिएट करतात. दुःख नसेल तर मजा नाही, म्हणून दुःख क्रिएट करतात. सुखी राहता सर्वही सुख आहे. मग जी दुःख माणसं निर्माण करतात किंवा ज्याच्याबद्दल शोक करतात, त्यातलं सर्वात मोठं दुःख म्हणजे कोणाच्या तरी मृत्यूचं. त्याला आपण काल प्रारंभ केला होता. आणि समर्थ म्हणतात, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, मरणम प्रकृती शरीरीणाम. मरण येणं हीच प्रकृती आहे, हा शरीराचा स्वधर्म आहे. केव्हा ना केव्हा तरी माणसाला मरावं लागणारच ते. जन्माला आल्यानंतर जर सर्वात गॅरंटेड अशी कुठली गोष्ट असेल तर ती एकच आहे, माणूस मरणार आहे. बाकी त्याला नोकरी कुठे मिळेल, कुठल्या गावात राहील, आज तो काय जेवण करेल, काही सांगता येत नाही. एक नक्की आहे की तो आला आहे तर तो जाणार. काल सांगितलं 7 चिरंजीवी कल्पना अध्यात्मात किती असली तरी ती शास्त्रामध्ये न बसणारी आहे. ज्याने कोणी ते 7 चिरंजीवी संकल्पना केली असेल त्यांनी चिरंजीव हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने वापरला असेल ते नीट समजून घ्यावं लागेल. आज असं झालेलं की हे वाङ्मय हजारो वर्षापूर्वीच आहे. त्याने कोणत्या अर्थाने त्यावेळेस चिरंजीव म्हटलं ते बघितलं पाहिजे. त्यावेळेस त्यांनी चिरंजीव शब्दाचे काय काय अर्थ रूढ होते व्यवहारामध्ये ते आपण पाहिलं पाहिजे. पण मरणच येणार नाही अशा अर्थाने चिरंजीव शब्द नाहीये. आपण सुद्धा मुलांना चिरंजीव लिहितो, चिरंजीव अमुक अमुक यास अनेक आशीर्वाद. मुलांना आपण नेहमी चिरंजीव लिहितो. अगदी 50 वर्षाचा मुलगा असला आणि 75 वर्षाच्या वडिलांनी त्याला पत्र लिहिलं तर ते लिहिताना चिरंजीवच लिहिणार, पद्धत आहे. आता तो चिरंजीव शब्द वेगळ्या अर्थाने आहे. त्या चिरंजीव शब्दाचा अर्थ असा की तुझं मरण मी पाहणार नाही. आधी वडील जातील मग मुलगा जाईल, आधी वृद्ध माणसं जातील मग तरुण मुलं जातील. या अर्थानं चिरंजीव शब्द आहे. मुलाला वडील एवढे चिरंजीव म्हणतात की माझ्या दृष्टीने तू चिरंजीव आहे, कारण तुझं मरण मी पाहणार नाही, माझ्या देखत तू जाणार नाही. वडीलधारी माणसं छोट्या माणसाला चिरंजीव लिहितात. याचा अर्थ असा की तुम्ही आमच्या नंतर जाल. चिरंजीवाचा अर्थ तुम्हाला मरण येणार नाही असा त्याचा अर्थ नाही. तसं 7 चिरंजीव कोणत्या अर्थाने शब्द वापरलेला आहे तो नीट समजून घ्यावा लागेल. पण एकंदरीत मरण हे प्रत्येकाला अपरिहार्य आणि अटळ आहे, म्हणून त्याला हे मृत्यूभूमी म्हटलेलं आहे. म्हणून तो अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवताना भगवंताने आपला कराल जबडा दाखवला आणि त्या जबड्यामध्ये एक एक माणसं जी आहेत ती खलबत्त्यात कुठून काढावीत तसा त्यांचा चिखल मासाचा दिसत होता. भीष्मांचे तुकडे, द्रोणाचार्यांचे तुकडे अर्जुनाने पाहिले आणि अर्जुन घाबरला. तो म्हटला मला तुमचं विश्वरूप दर्शन नको, तुमचं ते बासरीवाले ठीक आहेत, तुम्ही आता कूल डाऊन व्हा, हे असलं तुमचं भयानक रूप मला नको. अर्जुनाला ते सहन झालं नाही. आपल्या सगळ्यांना मृत्यू ही संकल्पना जी आहे ती सहनच होत नाही, भयानक वाटते. आणि मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि शाश्वत सत्य आहे. याची गोष्टी लक्षात घ्या की मरण जर आलं नाही तर फार प्रॉब्लेम निर्माण होती. सर्वात मोठी समस्या वार्धक्याची आहे. समजा असं गृहीत धरा की वार्धक्य नसेल आणि मरणही नसेल, आयुष्यभर तुम्ही तरुणच असाल, पुन्हा पृथ्वीवर किती माणसाने राहायचा हा प्रॉब्लेम असेल. दिवसेंदिवस पृथ्वीचं वजन वाढत चाललेलं आहे असं सायंटिस्ट म्हणतात. मग एवढी जर माणसं 1 अब्ज भारतात माणसं राहत आहेत, भारताला ही लोकसंख्या सहन होत नाहीये. सहन होत नाही म्हणून माणसं कशानेही मरतात. ऍक्सिडेंटने मरतात, दहशतवाद्याने मरतात, भूकबळीने मरतात, भूकंपाने मरतात. पृथ्वीलाही लोकसंख्या सहन होत नाहीये. आज पृथ्वीवरती वेगवेगळ्या कारणामुळे
इतकी माणसं पटापट मारली जात आहेत आणि मरत आहेत याचं एकच कारण पृथ्वीला हे ओझाचा सहन होत नाहीये. किती सहन करायचं पृथ्वीने? आणि जर माणसं मरणार नसतील तर फार मोठी पंचायत होईल. वृद्ध माणसाला मृत्यू हा फार मोठा दिलासा आहे. आपण अनेक वृद्धांच्या तोंडून वाक्य ऐकलं असेल की परमेश्वरा सोडव मला, आता मला जगण्याची इच्छा नाही. अनेक कुटुंबात जाण्याचा प्रसंग आमच्यावरती येतो. तिकडले वृद्ध माणसं मला सांगतात तुम्ही आता समर्थना प्रार्थना करा की यांना घेऊन जा म्हणून. कंटाळलेले असतात जीवनाला. किती दिवस अंतरुणावर पडून राहणार? पॅरालिसिस झालेला मनुष्य किती दिवस ते यातना सहन करणार? 75-80 वर्षी पॅरालिसिस झालेला असतो. त्याला संकोच वाटतो की आपली सेवा करण्यात किती लोकांचा वेळ जातो आहे, घरातल्या लोकांना क्षीण होतो आहे, सहन होत नाही त्याला सुद्धा वाटतं आपण जावं. अशा सगळ्या जीवांवरती फक्त मृत्यू दया करू शकतो. त्या यातनेतनं फक्त मृत्यू त्यांना सोडू शकतो. आणि जगाचं स्वरूपच आहे की या ठिकाणी हा मर्त्यलोक आहे. मृत्यभूमी शब्द वापरलाय समर्थांनी. उपदे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटका यंत्र ऐसे चालिले गा. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. असं हे सतत यंत्र सुरू आहे. म्हणून मरण हा शेवट नाही आहे. मरण याचा अर्थ बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड. मरण याचा अर्थ 31 डिसेंबर, मरण याचा अर्थ 31 मार्चचा बॅलन्स. पुनर्जन्म याचा अर्थ 1 एप्रिल. काही फरक, 24 तासाचा फरक आहे, एका रात्रीचा फरक आहे. आणि तसा विचार केला तर एका सेकंदाचा फरक आहे. रात्री 12ला 1 सेकंद कमी असताना 31 मार्च असतो आणि 12ला 1 एप्रिल सुरू होतो. टेक्निकली बोलायचं झालं तर लगेच तो बॅलन्स पुढे ओढला जातो, त्याला नवीन जन्म मिळतो. जितकं जीवन स्मूथ असेल, सरळ असेल, तितका नवीन जन्म इमिजिएट तयार असतो. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत फोनचे आकडे वाजून झाले आणि रिंग वाजली की लगेच तो मनुष्य उचलतो. किती वेळ लागतो? तो फोन पाशीच बसलेला असतो. तो ती रिंग सुद्धा पूर्ण होऊ देत नाही. रिंग वाजले गेलेच तो उचलतो. तो फोन जसा लागतो तसं स्वामीजी म्हणतात इथं शरीर पडतं, तिकडं नवीन जन्म तयार असतो. लगेच नवीन शरीर मिळतं. त्यामुळे जरी हा मृत्यूलोक असला तरी एक लक्षात ठेवायचं की जो मनुष्य मरण पावलेला आहे त्याचा फक्त त्या जन्माचा अध्याय संपलेला आहे. नवीन जन्माचा अध्याय लगेच सुरू झाला. तर फार दुःखी व्हायचंही कारण नाहीये. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की अमुक अमुक मनुष्य मरण पावला आणि त्याचं दुःख साजरा करत असतो, त्या दुसऱ्या ठिकाणी मुलगा जन्माला आला म्हणून पेढे वाटत असतात. तिथं तो आनंद असतो. म्हणजे शेवटी सगळं सुख आणि दुःख हे गोळाबेरजेने सारखंच राहतं. पण मनुष्य मृत्यू ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. ते दुःख जे आहे तो ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. म्हणून लक्षात घ्या की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. पृथ्वीला जी अनेक नावं आहेत, जसं वसुंधरा म्हणतात, क्षमा म्हणतात, तसं पृथ्वीचं एक नाव आहे मर्त्यलोक, मृत्यूभूमी. इथं जे जे काय आहे ते सगळं मरणार आहे. किती प्रयत्न केला रावणाने अमर होण्याचा, किती प्रयत्न केला हिरण्यकश्यपूने अमर होण्याचा, किती प्रयत्न केला भस्मासुराने अमर होण्याचा, जमलं नाही. सगळे गेले. आणि नुसते गेले नाहीत, जितका अमर होण्याचा प्रयत्न केला तितकी पिटिएबल डेथ होती, तितकं मरण शोकपूर्ण होतं. म्हणून तुकाराम महाराज सन्मानाने गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा, रामाचं भजन करा असं सांगून आनंदाने निघून गेले. त्यांच्या जाण्यामध्ये एक मस्ती होती, एक मिजाज होती, एक इत्मिनान होता. समर्थ आनंदाने गेले, रामकृष्ण आनंदाने गेले, स्वामीजी आनंदाने गेले. कुठेतरी मन अडकलेलं आहे, वासना शिल्लक आहेत, असं त्यांचं झालं नाही. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा, चिरंजीव आहे सर्वही मानिताती. याचा अर्थ शेवटच्या दिवसाची पूर्वतयारी केलेली नाहीये.
जैन धर्मात सल्लेखना सूत्र आहे. सल्लेखना याचा अर्थच असा की मृत्यूची पूर्वतयारी. अचानक चांगलं मरण येणार नाही, मरताना ऍक्सिडेंटली भगवंताचं नाव येणार नाही. जेव्हा आयुष्यभर साधना असेल, आयुष्यभर प्रयत्न असेल, जीवनामध्ये सत्व रजतम यामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य असेल, 100 कर्मातली 90% कर्म सत्वगुणात्मक असतील, 10% कर्म प्रकृती धर्मानुसार आणि प्रसंगवशात रजतमात्मक असतील, त्यावेळेला अंतकाळी तो सत्वगुण मुसंडी मारेल आणि भगवंताचं नाव मुखामध्ये येईल. पण जर रजतमाचं प्राधान्य असेल, प्रत्येकजण पुश करतोय, रजोगुण काही गोष्टींना पुश करतोय, तमोगुण काही गोष्टींना पुश करतोय आहे आणि सत्वगुण काही गोष्टींना पुश करतोय. तुमच्यात कोणत्या गुणाचं प्राधान्य आहे, प्राबल्य आहे त्याच्यावर ठरेल. सत्वगुणाचं प्राबल्य असेल तर तो अंतकाळी भगवत भक्तीकडेच पुश करेल. शेवटचा क्षण जो आहे तो तसाच राहील. पश्चाताप जर असेल, गुलाबराव महाराजांच्याकडे एक वरांगणा आली, तिला आपल्या व्यवसायाचा इतका क्षीण आलेला होता, वृद्ध झालेली होती, लोकही आता येईनासे झालेले होते, आणि तिच्या लक्षात आलं की या जगात परमेश्वराकडे शिवाय कोणी नाही. त्रिविधता आपले पोळला, संसार दुःखे दुखावला. गुलाबराव महाराजांनी तिला सांगितलं, तो आता जीवनाच्या सायंकाळी ज्ञानेश्वरी वाच. ती म्हणजे मला वाचता येत नाही, मी निरक्षर आहे म्हटले. मग म्हटले असं कर, तुला मी एक ज्ञानेश्वरीची प्रत देतो, तू त्या ज्ञानेश्वरीतली अक्षरं जी आहेत त्याच्यानं फक्त हात फिरवत जा आणि ज्ञानेश्वरांचं चिंतन करत जा. ती म्हणाली ठीक आहे. त्यांनी गुलाबराव महाराजांच्याकडनं ती ज्ञानेश्वरीची प्रत घेतली. मग रोज तिचा तर नियम होता, त्यातलं काही तिला कळत नव्हतं, पण आत ज्ञानदेवांचं चिंतन, परमेश्वराचं चिंतन, आपल्या सद्गुरूंचं गुलाबराव महाराजांचं चिंतन, भगवंताचं चिंतन, त्या अनुसंधानात ती नुसती त्या पानावरनं बोटं फिरवत राहायची. श्रद्धावान होती, तर्क करणारे नव्हती, बुद्धी प्रामाण्याचा फाजील अहंकार तिला नव्हता. म्हणून समर्थांनी मार्मिक सांगितलंय, मतिमंद ते साधना योग्य होती. बुद्धिमान मनुष्य गोटे खातो, मतिमंद तरुण जातो. बुद्धिमान मनुष्य तर्कामध्ये अडकतो, व्युत्पत्तीमध्ये अडकतो. मतिमंद जो आहे तो नामाला लागतो आणि मुक्त होऊन जातो. ती सतत तसं करत राहिली. जेव्हा तिचा अंतकाळ जवळ आला, महाराजांचे काही शिष्य तिला भेटायला गेले. ज्ञानेश्वरची प्रत छातीवरती होती, तिला उठवत नव्हतं, पण ती त्या प्रतिवरनं हात फिरवत होती. आणि जाताना तिने सांगितलं की तुम्ही महाराजांना सांगा की तुमची राधा जी आहे ती ज्ञानेश्वरी वाचत वाचत मरण पावली म्हणून. आणि ते हात फिरवत ज्ञानेश्वरांच्या चिंतनात तिने देह ठेवला. गुलाबराव महाराजांनी ही गोष्ट जेव्हा कळली तर त्यांच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं. एक संदेश त्या बाईला दिला, बस पुरेसं झालं. राम येतील, तुला भेटतील आणि तुझा उद्धार करतील. शबरीला पुरे झालं तेवढं. तिला फार पांडित्यपूर्ण व्याख्यानांची कशाची गरज नव्हती. तेवढा एक संदेश मातंग ऋषींनी दिला, तो शबरीला आयुष्यभर पुरला. म्हणून भगवान रामकृष्णदेव म्हणत असत, ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याला अहम ब्रह्मास्मी हे एक वचन पुरेसं आहे, त्याला एक रामनामाचा मंत्र पुरेसा आहे, त्याला बाकी पांडित्यपूर्ण ग्रंथांची, शास्त्राची, अभ्यासाची गरजच नाहीये. किती आंबे लागलेत, कुठून आणले. ठाकूर म्हणतात, आंबे खा आणि बाहेर पडा, जास्त चौकशी करू नका. आंबे खायला मिळत आहेत ना, आंब्यांवर पीएचडी करत बसू नका, आंब्यांचा अभ्यास करत बसू नका. तसं या ठिकाणी ज्याला खरंच मुक्त व्हायचं आहे तो अशा प्रकारे आपला अंतकाळ साधत राहतो.
आणि चिरंजीव मानतात हे दुःखाचं कारण आहे, मरण हे दुःखाचं कारण नाही आहे. मनुष्य चिरंजीव मानतो याचा अर्थ तो गाफील असतो. तो गाफील असतो आणि असं गृहीत धरतो की मला मरण येणार नाही, अजून अवकाश आहे, अजून अवकाश आहे, असंच तो समजत राहतो. परवा जे सांगितलं 84 वर्षाचा मनुष्य पहाटे उठून शेअर बाजारचं सगळं बघत बसतो कॉम्प्युटरवरती, याचा अर्थ अजून मरणाला पुष्कळ अवकाश आहे, असंच चुकीचं गृहीत धरलेलं आहे. अशा माणसाचा अंतकाळ जो आहे तो त्याच्या हातात असत नाही आणि मग बेसावत असल्यामुळे कशा प्रकारचं मरण येईल काही सांगता येत नाही. चिरंजीव मानू नये याचा अर्थ आपल्याला केव्हा तरी जावं लागणार आहे हे गृहीत धरून आपण आपल्या मृत्यूची पूर्वतयारी करावी. त्या पूर्वतयारीला तुकाराम महाराज अट्टाहास म्हणतात. याच्यासाठी केला होता अट्टाहास. आयुष्यभर धडपड केली आणि त्या धडपडीचं फलित काय? शेवटचा दिवस गोड व्हावा. माताजी म्हणायच्या की रामकृष्ण मठाचे जे संन्यासी आहेत ते संन्यासी जेव्हा जातील तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रत्यक्ष ठाकूर येतील. कारण त्यांनी सगळं आयुष्य ठाकूरांसाठी दिलेलं आहे. आयुष्यभर त्यांनी ठाकूरांची सेवा केलेली आहे. आता त्यांचा अंतकाळ साजरा करण्याची जबाबदारी कोणाची? ठाकूरांची आहे. त्यांनी कर्मयोगाच्या माध्यमातून, ध्यानयोगाच्या माध्यमातून, भक्तियोगाच्या माध्यमातून जसा ज्याचा कल असेल, ज्याची जी प्रवृत्ती असेल त्या पद्धतीने आयुष्य दिलेलं आहे. आता ह्या माणसाचा शेवट जो आहे, कदाचित ते आजारी पडलेले दिसतील, जगाला दिसतील की ते आजारी पडलेले आहेत, त्यांना कॅन्सर झालेला आहे, ते अमुक झालेला आहे, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो आहे, यातना होत आहेत, दिसायला ते दिसेल. ठाकूर त्यांना उचलतील. ठाकूर आपला मनुष्य जो आहे त्याला कधी अंतर देणार नाहीत. चिरंजीव मानायचं नाही याचा अर्थ केव्हा तरी आपण जाणार आहोत हे नुसतं मेंटली ऍक्सेप्ट करायचं नाही, तर त्याची प्रिपरेशन, पूर्वतयारी म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात राहायचं. कारण अकस्मात सांडून या सर्व जाती केव्हा जावं लागेल सांगता येत नाही. अकस्मात अचानक जावं लागेल, काही कल्पना नसते. कालच सांगितलं की अकस्मात मरण येणं हेच मृत्यूचं सौंदर्य आहे. ते लोक खरंच भाग्यवान आहेत ज्यांना असं दुखणं झालेलं आहे की ज्यांना मरणाची पूर्वसूचना मिळालेली आहे. आमचे वाटवेबाई म्हणतात की मला कॅन्सर झाला, फार बरं झालं, मला मरणाची पूर्वसूचना मिळाली. ज्यांना कॅन्सर होतं ते लोक भाग्यवान असतात. कारण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं असतं शेवटचे 6 महिने, शेवटचं वर्ष, शेवटचा 1 महिना कल्पना दिलेली असते. म्हणजे त्या माणसाला व्यवस्थित मरणाला सामोरं जाता येतं. ताई आपटे होत्या आमच्या राष्ट्रसेविका समितीच्या, त्या म्हणायच्या माझी इच्छा आहे मला झोपेत हार्ट अटॅकने मरण यावं. आणि परमेश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. आयुष्यभर राष्ट्रासाठी समर्पण केलं होतं जीवन, परमेश्वराने त्यांची काळजी घेतली. जो अशा प्रकारे स्वतःसाठी जगत नाही त्याची काळजी भगवंत घेतो. जो सारखा स्वतःसाठी जगत असतो भगवंत म्हणाले याचा बघून घे, खूप समर्थ आहे, याला माझ्या सेवेची गरज नाही आहे. भगवंतावर भरोसा न ठेवणं म्हणजे भगवंताला युअर सर्व्हिसेस आर नो मोर रिक्वायर्ड अशी नोटीस देणंच आहे. पण जो फार स्वतःची काळजी घेतो भगवंताने तो बघतो देतो. जो फ्रेंड असतो, एकदम ताई आपल्याला सकाळी उठवायला त्यांच्या घरातले लोक आले तर त्या सकाळी उठेनात, नेहमीसारख्या लवकर उठल्या नाहीत, मग हाका मारूनही उठत नाहीयेत. मग कळलं की ते झोपतच गेल्या. फार थोड्या लोकांना असं भाग्य येतं. ज्या लोकांना कॅन्सर होतो त्यांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की त्यांच्या नातलगांनी त्यांच्या मृत्यूचा सोहळा संपन्न करावा. जर डॉक्टरांनी सांगितलं असेल 6 महिने, तर 6 महिने त्या घरामध्ये निदान रामनामाची कॅसेट सतत चालू ठेवावी. वरचेवर कोणीतरी त्या माणसाच्या शेजारी बसून ज्ञानेश्वरी, दासबोध, वचनामृत, विवेकानंदांचा कर्मयोग, भक्तियोग या ग्रंथांचं वाचन करत राहावं. म्हणजे जाताना त्या ठिकाणी तशा प्रकारची स्पंदनं, त्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल, त्या माणसाची मानसिकता तशी होईल. आणि जरी वासनाक्षय पूर्ण झालेला नसला, काही संचित शिल्लक असलं, प्रारब्ध शिल्लक असलं, पुन्हा जन्म घ्यावा लागला असला तरी सुद्धा अंतकाळी
अशा भगवत चिंतनात गेल्यामुळे शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते अशा नियमानुसार त्याचा पुढचा जन्म त्याला लगेच मिळेल आणि एखाद्या चांगल्या पवित्र कुळात मिळेल. जिथं आई रामकृष्ण मठात नियमितपणे जाते, वडील आळंदीला नियमितपणे जातात, दोघेही अनुग्रहित आहेत, घरात भक्ती चाललेली आहे, जप चाललेला आहे, सत्पुरुषांचं येणं जाणं चालू आहे, अशा कुळात त्या माणसाला जन्म मिळेल. पुढच्या जन्मी लहानपणापासूनच साधनेची सोय होईल. आणि तर कुठे फेकला जाईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून स्वतःला चिरंजीव मानू नका आणि जाताना सांडून या सर्व जाती. काही बरोबर नेता येत नाही. समर्थांनी एका करुणाष्टकामध्ये इतक्या तुच्छ शब्दात वर्णन केलेलं आहे, कटी सूत्रतेही काढून घेती. अक्षरशः करदोटा सुद्धा तोडतात. कटीसूत्र म्हणजे करदोटा. ते जे मेलेलं शरीर असतं त्याला करदोटा बांधलेला असतो. अग्नी संस्काराच्या वेळेला तो करदोटा सुद्धा तोडून घेतात. तेवढं सुद्धा बरोबर नेऊ देत नाहीत. कटीसूत्र तेही तोडून घ्यावे. येथील अवघे येथेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा नका. काय बरोबर नेलं जातं? काही बरोबर नेलं जात नाही. त्या संस्कृत सुभाषितकाराने म्हटलेलं आहे, धनाने भूमो. जे धन संपादन केलेलं आहे, जी ऐश्वर्य संपदा आहे ती सगळी पृथ्वी तलावर राहते, जमिनीवर राहते, म्हणजे घरात राहते. पशवश्च गोष्टे, जे काही पशु पक्षी जो गोळा केले होते, गाय दारामध्ये होती, बैल दारामध्ये होता. शेतीप्रधान देश आहे गृहीत धरून त्याने सांगितलेलं आहे. आणि गाय प्रत्येकाच्या घरामध्ये असायची. आता कॅक्टस असतो, कुत्रा असतो, डॉबरमन, भुंकायला पाठी असते, कुत्र्यापासून सावध राहा. तर गाय दारात प्रत्येकाच्या असायची, शेतकऱ्यांच्या दारात बैलजोडी असायची. म्हणून पशुवश्च गोष्टे, पशु जे आहेत ते गोठ्यात राहतात. भार्या गृहद्वारी, स्त्रियांनी स्मशानभूमीत जाण्याची पद्धत तेव्हा नव्हती. स्त्री दारापर्यंत असायची. स्त्री दारामध्ये थांबेल. जनस्मशाने, सोडायला आलेली माणसं जी आहेत ती अग्नीत उडी घेणार नाही. एक शिवाजी महाराजांचा कुत्रा संपलं, पुन्हा रिपिटेशन नाही त्याची. त्या कुत्र्याने महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली, तसं पुन्हा घडणार नाही. माणसं जी आहेत ती पुन्हा घरी परत येतील. शरीर तरी राहील का? देहश्चितायाम, देह जोपर्यंत चितेवर जात नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर आहे. चितेवरती गेला की देहाची सुद्धा राख, तो सुद्धा बरोबर येत नाही. परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. एकटा जीव जशी कर्म असतील तसं जातो. चांगली कर्म असतील ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः, मध्यम कर्म असतील मध्ये तिष्ठन्ति राजसाः, वाईट कर्म असतील अधो गच्छन्ति तामसाः. वाईट योनीमध्ये, वाईट प्रकारच्या पशुयोनीमध्ये त्यांना जन्म मिळतो. एकटा जीव ह्या सगळ्या योनीतनं फिरत राहतो आणि पुन्हा पुन्हा दुःख भोगत राहतो. म्हणून हे सगळं इथं ठेवावं लागतं. काही बरोबर नेता येत नाही. मग कशासाठी माणसाने एवढा अहंकार करावा? समर्थ म्हणतात, जिता बोलती सर्वही जीव मी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखा मीची उपासना चालू असते, सारखा मीचा जप चालू असतो. किती अहंकार असतो. कशाचा द्वेष, कशाचा अहंकार, कशाची मस्ती. सगळं क्षणभंगुर आहे, सगळं परिवर्तन आहे. प्रत्येक गोष्ट इथं विनाशाकडे चाललेली आहे. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. कितीतरी देशांचे मोठमोठे राष्ट्राध्यक्ष त्यांची हत्या झाली. मोठमोठ्या गुंडांच्या टोळीचे प्रमुख जे होते त्यांची पण हत्या झाली. युरोपांची सुद्धा हत्या झाली, फुलंदेवीची सुद्धा हत्या झाली. काही शिल्लक राहत नाही. तुम्ही किती दादा असलात तर तुमच्यापेक्षा एक दादा कोणीतरी भेटतोच, तो तुम्हाला मारायला टपलेला असतो. आणि सगळं जीवन अशांती, संघर्ष, असुरक्षितता, सारखी नावं बदलायची, सारखे पत्ते बदलायचे, सगळं आयुष्य त्यामध्ये निघून जातं. फक्त पैसा दिसत असतो, काही व्यसनं पूर्ण होत असतात, जीवनाला अर्थच नसतो. या सगळ्यामध्ये आपलं आयुष्य जे आहे
ते असं घालवायचं आणि अहंकार करायचा, यात तुझं स्वतःचं काय आहे? गुलाबात सुगंध आला कुठून? परमेश्वराने गुलाबाला सुगंध दिला. गुलाबाचं फुल जर म्हणायला लागलं की माझ्यासारखं सुगंधी कोणी नाही, तर त्याचा अहंकार जो आहे तो खोटा आहे. परमेश्वराने त्याच्यामध्ये तो सुगंध दिलेला आहे. परमेश्वराने अत्तरामध्ये सुगंध ओतलेला आहे. परमेश्वराने एखाद्या माणसाला सुंदर निर्माण केलेलं आहे. त्यांनी सुंदर व्हावं यासाठी काय केलेलं असतं? काही प्रयत्न केलेले नसतात. त्याला परमेश्वराने जन्मतःच ते सौंदर्य दिलेलं असतं. कुणी काय करावं हे भगवंताने ठरवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ती शक्ती भगवंताने संक्रमित केलेली असते. एक उदाहरण मी नेहमी देतो की किर्लोस्करवाडीला मी व्याख्यानाला गेलो होतो. तिथे वेगवेगळ्या मशीन्स होते आणि त्या प्रत्येक मशीनवर त्याची क्षमता लिहिली होती. अगदी अर्ध्या हॉर्स पॉवर पासून तर 50 आणि 100 हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोटारी होत्या, रांगेत ठेवलेल्या होत्या. आता कुठल्या मोटारीकडनं किती काम करून घ्यायचं हे कोणी ठरवलं? मालकाने ठरवलं. ही 5 HP, हिची क्षमता एवढी, हे 1 HP. हे आपल्या घरात पाणी येत नसेल तर खालचं आपलं पाणी वर ओढाय पुरताईचा उपयोग बाद झाला, तेवढा पुरताही. ही 50 HP, ही 80 HP. आणि पूर्वीचं पाणी सज्जनगडावर न्यायचं असेल तर ही मोटर उपयोगी पडेल तिचा वापरायच्यासाठी. प्रत्येकाने काय काम करावं हे मालकाने ठरवलं. उद्या जर 50 HP ची मोटार 1 HPच्या मोटरीला म्हणायला लागली काय तू दुबळी आहे, बघ माझी ताकद किती आहे. अहो, मालकाने तुम्हाला तसं बनवलेलं आहे आणि तिला तसं बनवलेलं आहे. तिच्याकडनं तेवढंच काम करून घ्यायचं आहे, तुमच्याकडनं जास्त काम करून घ्यायचं आहे. माणसाने अहंकार कशाला करायचा? म्हणून समर्थाने वर्णन केलेलं आहे. थोडे बहुत समजले, पोटापुरता विद्या शिकले, प्राणी उगेची गर्वे मेले, मी ज्ञाता म्हणून कुश्चिळ ठाई जन्मले, कुश्चिळ ठाई वाढले, या समणती थोरले कोण्या हिशेबे, काया माया 2 दिवसांची आधी अंती असं म्हणत मिरवायचं. कोण समयो येईल कैसा, याचा नव्हे की भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. बॉडीगार्डने एका क्षणात 27 गोळ्या झाडल्या आणि पंतप्रधानांना खलास करून टाकलं. गांधीजी प्रार्थनेला निघाले होते, गांधींना गोळ्या झाडल्या, त्यांना माहिती सुद्धा नव्हतं आता आपला अंतकाळ असेल म्हणून. संपलं. गेले बहुत काळांचे, गेले बहुत वैभवांचे, गेली पंडितांची ताटे. मग हे सगळं जे आहे हे लक्षात ठेव आणि तू स्वतः फाजील अभिमान जो आहे तो सोडून दे आणि स्वतःला चिरंजीव न मानता तू मृत्यूची पूर्वतयारी कर. पण माणसं करतात काय? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. का जन्म घ्यावा लागतो? पुरे ना जनी लोभ. आयुष्यभर एवढ्या गोष्टी गोळा केल्या तरी शेवटी लोभ कायम. अशी काही वृद्ध माणसं मला माहिती आहेत, मोकळा वेळ असतो सारखी पेशेमधून बसतात, ठेवपावत्या काढतात, ते ठेवपावत्या बघत राहतात. किती शिल्लक आहेत, किती इंटरेस्ट येणार आहे, मग कोणाला किती देता येईल, कोणाला काय करता येईल. आता काय ते ठेवपाती घेऊन करायचंय? 60 नंतर माणसाने आपले सगळे बँक अकाउंट मुलांच्या आणि मुलींच्या नावाने ट्रान्सफर करून टाकायचं. काही व्यवहार नाही. भगवंताला भरोसा ठेवावा. मुलं विचारतील की नाही, मुलाने घराबाहेर काढलं तर मग कुठे जायचं, मग काय करायचं, कशाचाही विचार करू नये. जो इतका निर्धास्त राहतो ना त्याचा सांभाळ करणारा भगवंत आहे. 80 वर्षी ठेवपावत्या विशेष येऊन झोपतात. दागिन्याला कवटाळून हे कोणाला द्यायचे, मग हे कुठल्या नातीला द्यायचं, हे कुठल्या मुलाला द्यायचं, करायचंय काय? सगळं ताबडतोब देऊन टाका. गेल्यानंतर नाही, तुम्ही असताना वाटून टाका, असताना देऊन टाका. आणि जाताना जियो तो ऐसे जियो जैसे सब तुम्हारा है, मरो तो ऐसे की जैसे तुम्हारा कुछ भी नाही. काही आपल्याजवळ नाही. कोण भाग्यवान आहे? पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, कौपिनवंत खलु भाग्यवंत. ज्याच्याजवळ काही नाही तो सर्वात भाग्यवान आहे. श्रीमंतीची व्याख्या गोंदवलेकर महाराजांची आहे. चहा प्यावासा वाटला आणि जवळ रुपया असला की तो मनुष्य श्रीमंत आहे. कशाला बँकेत आणि स्विस बँकेत अकाउंट पाहिजे?
चहा पिण्यासाठी रुपया पाहिजे होता आणि तो रुपया जवळ आहे, संपलं, यू आर रिच. उगीच काहीतरी पैशाचा लोभ, याचा हव्यास त्याचा हव्यास, शेवटपर्यंत काही उपयोग होत नाही. शेवटी हे सगळं जे आहे पुरे ना जने लोभ, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मी जन्माला आलो तेव्हा जेवढा वासनांनी भरलेला होतो तेवढ्याच वासना जर मृत्यू समय असतील तर मी खरंच जगलो का? पुन्हा तेवढंच वासना, पुन्हा आहे ते सगळं बाळा आहे तसंच बाचका आहेत, पुन्हा सगळ्या इच्छा, पुन्हा सगळ्या आकांक्षा, इकडं मन अडकलेलं तिकडं मन अडकलेलं. पुरेना जनी लोभ, लोभ संपत नाही. कोणत्या जन्मात संपणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, किती वेळा हा फजित वाडा, किती वेळा पुन्हा पुन्हा तुम्ही जन्म घेणार आहात. या सगळ्यातनं बाहेर पडायचं हे अध्यात्माचं मुख्य प्रयोजन आहे. म्हणून जनी मागुता जन्म घेते. वासना अतृप्त राहिली की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून सगळ्या संतांचा आग्रह आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. मृत्यू समयी आपली एकही वासना शिल्लक असता कामा नये, आपली एकही इच्छा शिल्लक असता कामा नये. कुठेही मन अडकलेलं नाही, सगळं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, अशी चित्तदशा असली पाहिजे. कुठेही मन गुंतलेलं नाहीये. आत्ता केव्हाही जेव्हा यमराज येतील तेव्हा मी आनंदाने जायला तयार आहे. माणसं इतकी अडकलेली असतात. एक मूर्तिकार होता, त्याला कळलं आपलं मरण जवळ आलेलं आहे. त्यांनी काय केलं, आपल्यासारखी एक मूर्ती तयार केली, हुबेहूब आपल्यासारखी. आणि यमराज आले की तो तिथे ध्यानाला बसायचा. यमराज यायचे आणि यमराजांना खरा मनुष्य कोण तेच कळायचं नाही. 10 मिनिटं 15 मिनिटं ते बसायचे आणि मूर्ती आणि खरा मनुष्य हे दोघेही दिसायला अगदी सारखे. आणि याचा ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे हा अशा कुंभकामध्ये राहायचा की त्याचा प्राण काही यमांना मिळायचा नाही. बरं, यमराजांना एका दिवसात बरेच क्लायंट असतात, इकडे फार वेळ थांबून चालत नाही. यमराज निघून जायचे. 2दा 3दा असं यमराजांना त्यांनी चकवलं. तिसऱ्यांदा यमराज जे तिथून बाहेर पडले त्या यमराजांचा चेहरा पडलेला होता, जरा नाराज झाले होते. तेवढ्यात नारद मुनी भेटले. नारदांना अशा वेळेला उपस्थित राहायची फार हौस. नारद हे पत्रकार आहेत, कुठून बातम्या करतात माहिती नाही, पण नारद टपकल्याशिवाय राहत नाही. म्हणून घरात कोणी टपकलं नाही की आपण म्हणतो आले नारद मुनी, आले बातम्या काढायला. नारद आले तिथे. नारदाने विचारलं यमराजांना, म्हटलं इतका चेहरा म्हटलं विषण्ण, तुम्ही नचिकेताला उपदेशात सांगितलंय, एवढा उपदेश केलाय, तुम्ही नाराज. तर त्यांनी सांगितलं असं असं म्हटले, मूर्ती कोणती आणि तो माणूस कोणता हेच मला कळत नाही म्हटले. नारद म्हटलं चला मी सांगतो. नारद त्यांना घेऊन गेले आतमध्ये. हे महाराज पुन्हा ध्यानाला बसले यमराज येतात म्हटल्यानंतर. दोन्ही हुबेहूब सारखे. यमाने विचारलं की यातले मूर्तिकार कोण आहेत? त्या नारद म्हणाले ह्या दोन्ही मूर्तीच आहेत आणि ह्या मी केलेल्या आहेत. मी केलेल्या आहेत असं नारदाने म्हटल्या तो मूर्तिकार जो होता त्याने डोळे खिळखिळे केले. नारद म्हणले तुमचं गिऱ्हाईक पकडा. मी मूर्ती तयार केलेली आहे आणि नारद स्वतःकडे क्रेडिट घेतात. कोण आहे हा मनुष्य? किलकिले डोळे करून पाहायला लागला आणि सापडला. निदान शेवटी तरी वासना संपलेल्या असाव्यात, तेव्हा पुन्हा त्याचा अहंकार शिल्लक येत. मी मूर्तिकार आहे, हा कसं स्वतःकडे क्रेडिट घेतो, माझं क्रेडिट तो कसं काय हिरावून घेतोय. संपलं. यमराजांचं काम झालं, नारद निघून गेले. म्हणून या ठिकाणी शेवटी ते वासना ज्या आहेत त्या तृप्त व्हाव्यात. समर्थ म्हणतात मरे एक त्याचा दुजा शोक आहे. मनुष्य मरतो आणि बाकीचे लोक त्याचा शोक करत राहतात. मृत्यूनंतर शोक वाटणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. शास्त्रामध्ये
14 दिवस शोक करण्याची परवानगी सुद्धा आहे, अलाउड आहे. भगवान रामकृष्ण देवांचे एक गृहस्थ शिष्य मरण पावले. त्यांचा फार मोठा आधार या सगळ्या संन्याशांना होता, बलराम बाबू म्हणून. त्यांच्या मृत्यूची बातमी जेव्हा स्वामी विवेकानंदांना कळली, स्वामी विवेकानंद प्रवासात होते, त्यांना पत्राने कळलं. ते पत्र वाचलं आणि स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातनं टसकन पाणी आलं. घळघळा अश्रू डोळ्यातनं आले. विवेकानंद रडायला लागले. ते एकाने विचारलं, तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही संन्यासी असून रडताय, एखाद्या मृत्यूने तुम्हाला रडू येतं? तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, संन्यासी दगड असतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? संन्यासाला भावभावना नसतात असं तुम्हाला कोणी सांगितलं? मी जरी वेदांती असलो तरी मी दगड नाहीये, मी भक्त आहे. ज्यांनी रामकृष्णांची एवढी सेवा केली, रामकृष्णांच्या भक्तांची एवढी सेवा केली, असा मनुष्य गेला म्हणून ज्याचं हृदय विरघळत नाही त्याला मी माणूस म्हणणार नाही म्हटलं. म्हणजे शोक वाटणं, शोक करणं एका विशिष्ट लिमिटमध्ये अलाउडच आहे, फक्त त्याचा अतिरेक नसावा. खूपदा त्या शोकाने स्वतःवर परिणाम करून घेणं, स्वतःच्या जीवनाचं नुकसान करून घेणं, घरातलं सगळं वातावरण बिघडवून टाकणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिरेकाच्या आहेत. माणसाने अतिरेक टाळला पाहिजे. अनेकदा असं होतं, शोक करणं ही एक फॅशनच झालेली असते. सगळे लोक आले की सगळे रडतायत म्हणून हे रडत असतात. फार दुःख झालेलं असतं अशातला भाग नाही आहे. मी नागपूरहून येत होतो, पण माझ्या गाडीत समोर एक दाम्पत्य बसलं होतं. मला त्यांनी विचारलं की ही गाडी, म्हटले भुसावळच्या अलीकडे एक स्टेशन आहे वरणगाव, तिथे केव्हा पोहोचते? मी त्यांचं अमुक वाजता गाडी पोहोचते. म्हणजे नक्की या अगदी म्हटलं बरोबर, मला सगळं टाइम टेबल पाठव. म्हटलं या गाडीने मी 100दा प्रवास केलेला आहे, तुम्ही बरोबर त्यावेळेस पोहोचा. त्यांचं कोणतरी गेलेलं होतं आणि त्यांना ते संध्याकाळी 6-6:30 नेणार होते. म्हटलं त्याच्यात ही गाडी नक्की पोहोचते वरणगावला, तुम्ही बरोबर जाऊ शकाल. वाटेमध्ये ते लोक सगळं खाणंपिणं व्यवस्थित करत होते. शेगावची कचोरी सोडली नाही, भुसावळची भेळपुरी सोडली नाही, सगळं खात होते. सगळं वाटेत जे जे येईल ते खात होते, गप्पा मारत होते. वरणगाव आलं, ते स्टेशनवर उतरले. त्यांना घ्यायला की माणसं आली होती, त्यांना पाहिलं तर रडायला लागले. आता कचोरी खरं का रडणं खरं? खूपदा शोक ही एक फॅशन झालेली असते. एका कुटुंबात होतो मी, असंच कोणीतरी गेलेलं होतं. टीव्ही पाहत होते, 3रा दिवस होता आणि सगळे लोक टीव्ही पाहत होते. तेवढ्यामध्ये दारात रिक्षाचा आवाज आला. रिक्षेचा आवाज आल्यावर सगळे रडायला लागले. म्हणजे कोणीतरी भेटायला आलेलं आहे. मेंटली प्रिपेअर्ड असलं पाहिजे, रडण्याच्या पोझिशनमध्ये असलं पाहिजे. मग दार उघडल्यावर कळलं रिक्षा शेजाऱ्यांकडे आली होती. मग पुन्हा टीव्ही पाहायला सुरुवात केली. शोकाचं नाटक नसावं. शोक असायला काही हरकत नाही, शोक खरा असावा, त्याचा अतिरेक नसावा. आणि एक लक्षात ठेवावं की हे केव्हा तरी होणार होतं, हे क्षणभंगूरच आहे. मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे. नागपूरला माझी व्याख्यानं चालू होती आणि ज्यांच्याकडे मी उतरलो होतो त्यांचा मेहुणा असा अचानक गेला. हार्ट अटॅकने गेला. बँकेत ऑफिसर होता, 50 वर्षी गेला. त्यांच्या मृत्यूनंतर 6व्या-7व्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्टाफ मेंबर्सनी शोकसभा घेतली. तिकडले जे एरिया मॅनेजर होते ते त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या शोकसभेत भाषण केलं. त्या रात्री ते एरिया मॅनेजर हार्ट अटॅकने खलास झाले. दुसऱ्या दिवशी बँकेतले 100 लोक म्हणायला लागले की काय समर्थ द्रष्टे होते, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. रात्री जो मनुष्य शोकसभेचा अध्यक्ष होता तो खलास झाला. ह्या जगात प्रत्येक गोष्ट जी आहे ती अशा प्रकारची मर्त्य आहे. एका विशिष्ट प्रमाणात शोक करावा. खूप शोक केला की त्या जीवात्म्याची यात्रा जी आहे ती दुःखाची होते. आपल्या सगळ्यांचा एक अनुभव आहे. जेवताना जर उचकी लागली तर आपण म्हणतो कोणीतरी आठवण काढली. आठवण
काढली म्हणून आपल्याला उचकी लागली. जर दुसऱ्याने आठवण काढल्यानंतर आपल्याला उचकी लागत असेल तर मग एखाद्या माणसासाठी कुणी जर अतिशोक केला तर त्या जीवात्म्याच्या पुढच्या यात्रेमध्ये त्याला किती यातना होत असतील. टेलिपॅथी आहे. आपण शरीराने भिन्न भिन्न आहोत, आत्म्याने आपण सगळे एकमेकाला जोडलेले आहोत. सूक्ष्म परिणाम होत राहतात. आपल्या लोकांना असे अनुभव असतील की तुम्ही दिवसभर अस्वस्थ होता, तुम्हाला माहिती नव्हतं तुमच्या अस्वस्थतेचं कारण काय आहे, पण तुम्ही बेचैन आहात आणि संध्याकाळी फोन आला की तुमचे कोण परिसराचे नातेवाईक होते, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. त्यांना ऍडमिट सकाळी केलेलं असतं. ती स्पंदनं काम करत असतात. सूक्ष्म स्तरावरती सगळं काम चालू असतं. म्हणून अतिशोक करणं हे त्या जीवाच्या पुढच्या यात्रेला तापदायक ठरतं, अडथळा ठरतो. म्हणून शोक प्रमाणात असावा, मर्यादित असावा. आणि 14 दिवसानंतर पक्वान्नाचं जेवण करा आणि सगळं विसरून जा. वर्षाच्या आत घरात एखादा आनंदाचा प्रसंग साजरा करा, काहीतरी चांगली घटना घडवून आणू द्या आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडा. कारण आता त्या जीवाला नवीन जन्म मिळालेला आहे. त्याची तिकडली यात्रा जी आहे ती सुखाची उद्या. वर्षात एकदा त्याचं श्राद्ध करा, आठवण करा, त्याला तर्पण करा, त्याच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करा, भगवंताला प्रार्थना करा, त्या प्रार्थनेचे मंत्र म्हणा, पण शोक करून त्याला त्रास देऊ नका. म्हणून या ठिकाणी हे सगळं घडतं, ते घडतं प्रारब्धानुसार, ईश्वरी योजनेनुसार. हे आपण ऍक्सेप्ट करावं. सगळ्यांबद्दल प्रेम असावं, नातेवाईकांबद्दल प्रेम असावं, पण नातेवाईक हा कर्तव्याचा विषय असावा, ममत्वाचा विषय नसावा. नातलग म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, डेटर आणि क्रेडिटर. कोणाकडनं तरी येणं, कोणाला तरी तुम्ही देणं आहे आणि हे देण्या घेण्याचे व्यवहार सारखे सुरू असतात. त्यामुळे त्यांचे जे देणं घेणं आहे ते तेवढं पूर्ण करावं. म्हणून नातेवाईकांना मराठीत आणखी एक चांगला शब्द आहे, ऋणानुबंध. अनुबंध म्हणजे जोडलेले, ऋणामुळे जोडले गेलेले आहेत. ज्याचं जे ऋण आहे ते देऊन टाकावं, पण ऋण देत असताना ममत्व ठेवू नये, आसक्ती ठेवू नये. या सगळ्यातनं आपलं चित्त जे आहे ते बाजूला काढावं आणि आपलं मन जे आहे ते भगवंताच्या चिंतनात ठेवावं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार हो निदाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. आपल्या इथं मराठीत भाषेचे जे वेगवेगळे प्रयोग आहेत त्यामध्ये अनेकदा एखाद्या पुरुषासाठी किंवा एखाद्या स्त्रीसाठी मुद्दाम नपुंसकलिंगी प्रयोग वापरला जातो, क्रियापद वापरलं जातं आणि त्याच्याबद्दल तुच्छता दाखवली जाते. मी बारामती कॉलेजला होतो आणि तिथं अशी जी काही मुलं आहेत की ज्यांच्याबद्दल जरा तुच्छतेचा भाव आहे, ते आलं बघ, तो आला तिथून की ते आलं बघ, ते आलं म्हणजे ते येडं आलं. इथं हा जो नपुंसकलिंगी शब्द प्रयोग आहे तो तुच्छता दर्शक आहे. एखाद्याचं माप काढायचं असेल, एखाद्याची क्षुद्रता तुच्छता दाखवायची असेल तर ती तुच्छता अशा नपुंसकलिंगी क्रियापदाने दाखवली जाते. म्हणून समर्थांनी तर त्याचा उपयोग केलेला आहे, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. वाहते म्हणजे ती येडवगी चिंता करत बसतं. मती मंदते खेद मानी वियोगे, ते येडं खेद मानत बसतं. म्हणजे मनुष्य हा कितीही शोक करत असला, कितीही चिंता करत असला, कितीही खेद करत असला तरी त्याच्या चिंतेची, खेदाची किंमत किती शून्य आहे ते समर्थ इथं दाखवून देतात. चिंता केली आणि परिस्थिती बदलली असं कधी घडलंय का? असं कधी घडत नाही. गरज आहे म्हणून माणसं चिंता करत नाहीत, सवय म्हणून माणसं चिंता करतात आणि चिंतेने प्रश्न काही सुटत नाही. त्या संस्कृत सुभाषितकर्त्याने म्हटलंय की चिता आणि चिंता हे दोन्ही माणसाला जाळत असतात. चिता मेल्यानंतर जाळते, चिंता जिवंतपणे जाळते. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी चिंता तुरो.
सतत मनामध्ये विवंचना, सतत मनामध्ये यातना, शांती नाही, चैन नाही जीवाला. या ठिकाणी जे घडायचं आहे ते जर घडणारच असेल आणि जे घडायचं नाहीये ते जर घडणार नसेल तर काळजी कशाला. मध्ये आसाममध्ये असं झालं होतं, आता 6 महिन्यापूर्वीची गोष्ट, की भूकंप होणार आणि लाखो लोक मरणार म्हणून एका ज्योतिषाने सांगितलं. आता कालच सांगितलं की ज्योतिषशास्त्राचा संकेत आहे की कोणाचं मरण सांगू नये. तिने वेळ सांगितली सकाळी 8:40, दिवस सांगितला 8:40 वेळ सांगितली. टी व्हीवर बातम्या सारखे कॅमेरे फिरत होते गुवाहाटीमध्ये, आता भूकंप होणार. आणि ते हिंदू सिनेमात दाखवतात ना सस्पेन्स, तसं टीव्हीवाल्यांनी सस्पेन्स निर्माण केला होता. घड्याळ दाखवायचे 8:20, 8:25, 8:30, आता भूकंप होणार, माणसं मरणार. मला माझ्या मुलीचा फोन आला होता की आम्ही शाळेत जाणार आहोत, पण म्हटलं सासूबाई सगळं घरातलं सामान, महत्वाचं वस्तू या सगळ्या बांधून पलंगाखाली झोपल्या होत्या म्हटलं. आणि सकाळी म्हटले सगळेजण बाहेर अंगणात थांबणार आहेत, कोणी घरात नसणार. कॅमेरा दाखवले होते, कोणी घरात नाही, सगळे माणसं बाहेर. 9, 9:30 वाजता सगळं टायर पंक्चर झालं. ते भविष्यात खोटं ठरलं. त्याला आता 6 महिने झाले, अजून काही नाही. मग नंतर लोकांनी चर्चा सुरू केली, ज्यार ते आत्ता नाही झालं त्यावर ती केव्हा तरी नक्की होणार. म्हटलं मग आता 365 दिवस काळजी करा, 365 दिवस चिंता करत बसा, पलंगाखाली झोपत राहा. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. काय आपल्या चिंतेने प्रश्न सुटणार आहे? काही घडत नाही. आणि जे घडणार आहे ते चिंता करून सुटत नाही. तरी माणसाला असं वाटतं मी काळजी करतो म्हणजे मी कर्तव्य पार पडतो, अशी माणसाची कल्पना असते. मी चिंता करतो म्हणजे माझं त्याच्यावरती कसं प्रेम आहे, तुम्ही काहीच चिंता करत नाही म्हणजे तुमचं त्याच्यावरती प्रेमच नाही, असे माणसांचे निष्कर्ष असतात. मुला नसरुद्दीन फार चिंता करत होता. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही चिंता का करता, चिंता हे स्लो पॉयझनिंग आहे. मुला म्हटलं म्हणून तर मी चिंता करतो. म्हटलं चिंता हे स्लो पॉयझनिंग आहे, मला तरी मरायची कुठे घाई आहे म्हटले, सावकाश मारावं म्हणून मी चिंता करतो म्हटलं. स्लो पॉयझनिंग, हळू ग्रॅज्युअली मरू, एकदम कुठे लगेच मारायचे. शेवटपर्यंत माणसं चिंता करत राहतात. गुरु नानक म्हणत असत चिंता करणं म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व नाकारणे. मती मंदते खेदमानी वियोगे, मतिमंद म्हटलेलं आहे. चिंता करणं म्हणजे स्वतःला भगवंतापेक्षा शहाणं समजणे. भगवंताची काही व्यवस्था नसेल का? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसा नव्हे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याला माझी चिंता आहे, मला भरोसा नाहीये. कोण माझा श्वास घेतं, कोण माझं ब्लड प्रेशर सांभाळतं, माझं रक्ताभिसरण कोण करतं, हृदयाचा पंप 24 तास कोण चालू ठेवतं, मज्जा संस्थेची सगळी कामं आपोआप कसे घडत राहतात, कोणती शक्ती आहे, असं कोण आहे, कोण आपल्याला बरोबर जागा करतं, कोण आपल्याला सद्बुद्धी देतं. आपण जगावं ही फक्त आपली इच्छा नाहीये, अशी इच्छा असणारा आणखी एक मनुष्य आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. परमात्म्याला सगळी काळजी आहे, का तुम्ही चिंता करायची? बिनधास्त माणसाने असावं. परमेश्वर सकळ जीवांचा करतो सांभाळ. त्यांनी आधी चारा निर्माण केला आणि मग पक्षी जन्माला घातले. त्याने आधी मातेच्या स्तनात दुधाची व्यवस्था केली आणि मग बाळाच्या जन्माची व्यवस्था केली. आधी तो अन्न पाणी निर्माण करतो आणि मग तो जीवाला जन्म देतो. ही त्याची किती मोठी कृपा आहे. या कृपेचं माणसाला भान असत नाही. किती व्यवस्थित सगळं माणसाचं चालत असतं. त्याला रजनीशाने शब्द वापरलेला आहे कॉस्मिक वूम. त्यांनी म्हटलेलं आहे
की तुम्ही मातेच्या गर्भात जेव्हा होता तेव्हा आई तुमच्यासाठी सगळं करत होती. मदर वॉज इटिंग फॉर यू, मदर वॉज ड्रिंकिंग फॉर यू, मदर वॉज ब्रीदिंग फॉर यू. यू वर इन द womb, mother's womb, and she was doing everything for you. Forget not the cosmic womb of God. परमेश्वराची कॉस्मिक वूम आहे. तुम्ही त्या परमेश्वराच्या कॉस्मिक वूम मध्ये आहे. तो तुमचा सांभाळ करणार आहे, तो तुमचं चालवणार आहे. सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नव्हे. कशाला चिंता करतोस, कशाला काळजी करतोस? बिनधास्त राहा. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यावरती सोपव आणि तू निश्चिंत राहा. ते साधू प्रवचन करत होते आणि त्यांचं प्रवचन चालू असताना भूकंप झाला. भूकंपाचा तीव्र झटका बसला. बरं, ती परिस्थिती अशी होती की मध्यभागी त्याचे प्रवचन करतायत आणि चारही बाजूला शाळेच्या इमारती. जसं आपलं रमणबाग स्कूल आहे, मध्ये चौक आहे, तसं मध्ये चौक आहे. चौकात ते प्रवचन करतायत, भोवताली शाळेच्या बिल्डिंग. सगळे लोक उठून पळतच सुटले. थरथर 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 सगळं दिसत होतं. इमारती हालत होत्या. सगळ्यांना वाटलं आपण बाहेर पळावून मैदानावरती गेलो म्हणजे काळजी नाही. बाहेर ग्राउंड होतं शाळेचं. सगळे ग्राउंडवर धावत गेले. प्रवचनकार एकटे बसले होते. थोड्या वेळानं सगळं निवळलं, शांत झालं. सगळे लोक हळूहळू आत आले, आपापल्या आसनावर बसले. प्रवचन संपलं आणि त्याने त्या साधूंना विचारलं, आम्ही सगळे पळालो, तुम्ही का नाही पळालात? त्याने मी पण पळालो. म्हटले आम्हाला तर तुम्ही इथंच बसलेले दिसलात. म्हणजे तुम्हाला जिथं सुरक्षित वाटलं तिथं तुम्ही पळालात. तुम्हाला बाहेर सुरक्षित वाटलं, तुम्ही बाहेर पळालात. मला आत सुरक्षित वाटलं, मी आत पळालो. तुम्ही सगळे धावाधावा करत होता तेव्हा मी आत उतरलो. त्याला कठोपनिषदामध्ये यमराजाने हृदयस्थ गुहा म्हटलेलं आहे. ती आपली शिवतरघळ आहे, प्रत्येकाची हक्काची. काय धगधग करत इतक्या लांब जायची गरज नाहीये. प्रत्येकाच्या हृदयात एक धबधबा आहे, प्रत्येकाच्या हृदयात एक शिवतरघळ आहे, प्रत्येकाच्या हृदयात एक खडक आहे. पण आपल्याला त्याचं विस्मरण झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर अशा प्रकारे आपल्या आत राहिलो तर चिंतेची गरज राहणार नाही. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. चिंतेने बदलता होत नाही, पण चिंतेमुळे ते विषय जे आहेत ते खोलवर रुजतात आणि घटना घडली की दुःखाचा स्फोट होतो. तुम्ही जर चिंता केली नसती तर एवढं दुःख वाटायला आलं नसतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक पद्धत होती, प्रतिकूल तेच घडेल ते म्हणा ठीक आहे, एवढं वाईट घडणार. एक साधं गणित आहे, माझा एक स्वभाव आहे. कुठली गोष्ट घडणार असली तर त्यात काय काय घडू शकतं त्याच्या मॅक्झिमम पॉसिबिलिटीची मी यादी करतो. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, आणि या सगळ्यातलं जे काही घडेल ते मला मान्य आहे असं भगवंताला सांगून टाकतो. चिंता संपली. आपण किती काळजी करत राहतो. जे काही करायचं आहे त्या बाबतीत काय काय घडू शकेल, अनुकूल आणि प्रतिकूल सगळ्यांची यादी करावी आणि भगवंताला सांगावं यातलं जे घडणार असेल ते मला मान्य आहे, माझी काही तक्रार नाही. आपण बिनधास्त असलो ना की परमेश्वरही घाबरतो. जरा भीत्यापाठी ब्रह्मरक्षस. आपण जर घाबरलो की त्यालाही गंमत वाटते, तो आणखी खेळवत राहतो. नंगे को खुदा बिडारता है अशी हिंदीमध्ये म्हण आहे, ती खोटी नाहीये. आपण जरा नंगट व्हावं, आपण बिंदास व्हावं. आपण बिंदास झालं की परमेश्वर म्हणतो तुझ्या पत्रिकेत कोणते गोळ टाकू ते सांग, तुला कसं प्रारब्ध पाहिजे ते सांग. खुदी को कर बुलंद इतना प्यारे कि हर तकदीर बनाने के पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है, तुझी इच्छा काय ते सांग. अशा पद्धतीनं माणसाने काळजी न करता, खेद न मानत राहता आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते व्यवस्थित करावं. काळजी घ्यावी, काळजी करू नये.
माणसं काळजी घेत नाही म्हणून काळजी करत राहतात. म्हणून या ठिकाणी भगवंत माझी काळजी घेणारा आहे याची खात्री बाळगावी. आपल्या वाट्याला जे विहित कर्म आलेलं आहे ते कर्म व्यवस्थित करावं आणि एक लक्षात ठेवावा, परिणाम माझ्या एकट्याच्या हातात नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुझ्या हातात कर्म करणं आहे. परिणाम करणारे घटक अनेक आहेत. इंटरव्ह्यू देणं तुझ्या हातामध्ये आहे, पण इंटरव्ह्यूला 700 लोक आले तेवढं लक्षात ठेव. आणि 700तले 70 लोक निवडले जाणार आहेत. तू 70 मध्ये आहेत का 630 मध्ये आहे ते भगवंताला माहिती. पण 7 दिवस इंटरव्ह्यूला अवकाश आहे. 7 दिवस काळजी करत राहण्यापेक्षा अभ्यास करत राहिलं तर, इंटरव्ह्यूची तयारी करत राहिलं तर, इंटरव्ह्यूच्या निर्भयपणे तिथं तुम्ही परफॉर्मन्स दाखवला तर, तुम्ही जितके निर्भय राहाल तितका तुमचा इंटरव्ह्यू चांगला होईल. तुम्ही जितकी काळजी करत राहाल तितकं इंटरव्ह्यूच्या वेळेला तुमचं तत्वपुप होईल. अनेक विद्यार्थी असे असतात, सगळी तयारी झालेली असते पण टेन्शन असतं. गणिताचा पेपर हातामध्ये येतो, सगळी गणितं सोपी असतात, सोडवलेली असतात, येणारी असतात, पण टेन्शनमुळे एखाद्या गणिताचा अर्थ चुकीचा लागतो आणि चुकीचं करून ठेवतात. आणि आपण ते गणित चुकीचं केलेलं आहे आणि त्याचे मार्क जाणार आहेत हे घरी आल्यावर कळतं. कारण घरी टेन्शन फ्री असतात, टेन्शन संपलेलं असतं. मग घरी पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका पाहायला लागतात. मग लक्षात येतं या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं लिहिलेलं आहे, कारण ह्या ओळीचा अर्थ आपण चुकीचा लावला. का चुकीचा लावला? टेन्शन. मती मंदते खेदमानी वियोगे. जे घडलेलं आहे ते जाऊ द्यावं, त्याचा खेद मानू नये. बुद्धिमान माणसं जी आहेत ती खेद मानत नाहीत. बुद्धिमान माणूस कोण? ज्याने सर्व स्वीकार व्रत स्वीकारलेला आहे तो आहे तितके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करेल ते मानावे, तरीच मग स्वभावे कृपाळू देव. नंदवेकर महाराजांचा लाडका शब्द आहे, भगवंत ठेवेल तसं. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, बस यू ही वहां हुआ है, बस वही वहां हुआ है. सितम हो मुनासिब सितम चाहते हैं, करम की नजर हो करम चाहते हैं, मोहब्बत की अपना भरम चाहते हैं, जो तुम चाहते हैं वो हम चाहते हैं. भगवंता तुझी इच्छा जी आहे तीच पूर्ण होऊ दे. येशूने म्हटलेलं आहे, दाय विल बी डन. तू जे म्हणशील ते मला मान्य आहे. आपल्या इच्छा आणि भगवंताची इच्छा यांच्यातला संघर्ष याला अहंता म्हणतात. अहंता गुणे सर्व ही दुःख होते. कोणाशी संघर्ष करावा? भगवंताशी. अहो भगवंत समोर आला की आपल्या इच्छा ताबडतोब उडरा झाल्या पाहिजेत. भगवंताशी संघर्ष केला धृतराष्ट्राने, काय निर्माण झालं? काय निष्पन्न झालं? सरळ सरळ भगवंताशी संघर्ष. माहितीये कृष्ण त्यांच्या बाजूने आहे. कृष्ण पांडवांचा सखा आहे, कृष्ण अर्जुनाचा सारथी आहे. पण धृतराष्ट्र अंधारा आहे, शेवटचा क्षण आलेला आयुष्यातला, पण परिवर्तन नाही. शेवटपर्यंत भगवंताशी वैर केलं. परिणाम काय झाला? 100च्या 100 मुलं मरण पावली. भगवंताची इच्छा आणि आपल्या इच्छा याच्यात कुठेही संघर्ष असता कामा नये. आपल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या एका भगवंताच्या इच्छेत विसर्जित व्हाव्यात आणि आपली एकच इच्छा शिल्लक राहावी, भगवंताच्या नामात राहण्याची, भगवंताच्या चिंतनात राहण्याची, भगवंताच्या अनुसंधानात राहण्याची. तो शेवटी माणसाला तारून नेईल. म्हणून पुढे या मृत्यूच्या चक्रातनं सुटायचं असेल, जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? उद्याच्याला त्या 3-4 श्लोकांचा विचार की पुनर्जन्म कसा टाळता येईल त्या श्लोकांचा विचार. आणि ते झालं की लगेच नुपेक्षी कदा रामदासाभिमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या 20 श्लोकांचा एक स्वतंत्र संच त्याचा आपण चिंतन करू. सगळ्यांच्या हृदय परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.